सर्वप्रथम तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी काही रक्षाबंधनला माझ्या माहेरी जाऊ शकले नाही, तर हे मी राख्याचे पार्सल पोस्टाने पाठवायचे ठरवले आहे. आणि हां, तुम्ही म्हणसाल कुरिअरची सुविधा असताना, तर पण माझ्या गावी काही कुरिअर जात नाहीत आणि आसपास जातात पण माझ्या गावी जात नाहीत. तर मग आम्ही ठरवलं की पोस्टाने पाठवूयात. तर मग अथर्वचे पप्पा घरीच होते आणि ते म्हणले, म्हणजे त्यांना सुट्टी होती, तर मग ते म्हणे चला आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन टाकून देऊयात म्हणून. मग मला ठीक आहे, 2-3 दिवसानं त्यांना भेटणार होतं ते पार्सल. पण मग गेलो मग पोस्ट ऑफिसमध्ये, तर तिथं काही गर्दी वगैरे काही नव्हती. मला वाटलं बरं झालं, म्हणलं चला आता, म्हणलं आपलं म्हणजे लवकर लवकर होऊन जाईल. पण नंतर आतमध्ये गेल्यानंतर हे कळलं की अरे, तर सर्व्हर डाऊन झालेलं आहे आणि कुठलंही पार्सल त्यांनी स्वीकारलं नाही. आणि मग नंतर त्या अथर्वचे पप्पा म्हणले, नंतर दुसऱ्या कुठल्या पोस्ट ऑफिसमध्ये त्यांना विचारत होते, म्हणणे सगळीकडे सर्व्हर डाऊन झाले आहेत. मग मी माझ्या भावाला फोन केला आणि त्याला सांगितलं की अरे असं असं झालेलं आहे. तर तो म्हणे बरं ठीक आहे, जाऊ दे म्हणे. तर हे तर 2-3 दिवसांनीच येणार होतं. मग म्हणे बसनी पाठवत असली तर पाठवून दे. तर मग म्हणलं बसनी, कारण वाजले होते आता 12:30. तर मग म्हटलं ठीक आहे, तरी पाहते म्हणून. मग मी घरी आले आणि अथर्व आणि अवंतिकासाठी एक सरप्राईज आणलं, जे की अवंतिकाला आवडते मोतीचूरचे लाडू आणि ते तिला खूप म्हणजे खूपच आवडते. तर मग मी तिच्यासाठी ते मोतीचूरचे लाडू घेऊन आले, तर ती खूप खुश झाली. आणि अथर्वला आवडतो म्हणजे फाफडा आणि जिलाबी, तर मी त्याच्यासाठी ते घेऊन आले. आणि मग नंतर ते देऊन आम्ही निघालो सिडको बसस्टँडला. आणि बसस्टँडला कारण का, तर आता वाजले होते तोपर्यंत 1:30 वाजला होता. म्हणलं आता कुठली बस भेटती का नाही आपल्याला काय माहीत नाही. तर हे ट्रॅफिक पण लागलं होतं समोर आणि बस चालल्या होत्या पहा बसस्टँडमध्ये. तर तुम्हाला मी झूम करून दाखवत होते ते. आणि नंतर मग आम्ही आलो, बसस्टँडमध्ये गेलो. आणि नंतरनी बसस्टँड ह्या फुल गर्दी होती बसस्टँडमध्ये, कारण सगळे भाऊ बहीण आपल्या आपल्या म्हणजे कोणी बहिणी चालल्या होत्या, तर कोणी भाऊ चालले होते रक्षाबंधनसाठी. म्हणजे अशीच गर्दी फुल होत्या बसला. तर मग विचारलं आम्ही कंट्रोलदारला, तर कंट्रोलदार म्हणाले की 2:30 वाजता बस आहे म्हणून. पण आम्ही 1:30 वाजल्या होत्या, मग 1 तास थांबायचं म्हणून. मग अथर्वचे पप्पा म्हणले मी डेपोमध्ये गाडी पाहतो म्हणे, एखादी उभी असली तर मग आपण त्यांच्याजवळच देऊ. तर म्हणलं ठीक आहे चला, म्हणून आपण जाऊया डेपोमध्ये. मग आम्ही डेपोमध्ये गेलो. तर एक गाडी होती तिथे आणि ती होती हायकोर्ट गाडी, जी होती छत्रपती संभाजीनगर टू तुळजापूर. मग आम्ही त्या ड्रायव्हर कंडक्टरची वाट पाहिली. शेवटी त्यांना ते पार्सल आम्ही दिलं. आणि हे आज माझी धावपळ अशी झाली, कारण चलतंय बहीण भावाच्या प्रेमासाठी हे पण ठीक आहे. आणि त्यांना ते संध्याकाळी 6:15 भेटलं आणि त्यांनी गेल्यानंतर राखी बांधून घेतल्या. तर चला, हे आज म्हणजे मला काहीच वाटलं नाही ह्या धावपळीचं, कारण त्यांना त्या मिळाल्या त्या